नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले। साताऱ्यातील शिंदे हे ग्वाल्हेरचे शिंदिया कसे बनले आणि पानिपतच्या युद्धानंतर काय घडलं याची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणजे सिंधिया आई माधवी राजे यांचे दीर्घकाळाने निधन झालेले आहे। माधवी राजे ह्या कित्येक दिवसापासून आजारी होत्या। काल अखेर त्यांची प्राणज्योत मावळली। त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। माधवी राजे यांच्या निधनानंतर शिंदे घराण्यावर शोककळा पसरली। माधवी राजे या नेपाळच्या राजघराण्याच्या राजकुमारी होत्या। 1966 साली त्यांचा विवाह ग्वाल्हेरच्या राजकुमार माधवराव शिंदे यांच्यासोबत झाला आणि त्या भारताच्या नागरिक झाल्या। पण तुम्हाला माहिती आहे का की ज्योतिरादित्य शिंदे यांचा महाराष्ट्राशी थेट संबंध आहे। शिंदेंचे पूर्वज यांनी मराठा साम्राज्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे। कोण आहेत ज्योतिरादित्य शिंदे जाणून घेऊया। ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे राजे आहेत, पण त्यांचे मूळ मात्र महाराष्ट्रात आहे। सातारा येथील कंधेरखेड हे शिंदेंचे मूळ गाव आहे। शिंदे घराण्याचे प्रमुख राणोजी शिंदे हे शिंदे घराण्याचे संस्थापक असल्याचे मानले जाते। राणोजी शिंदे यांना 5 मुलं होती, त्यापैकी एक महादजी शिंदे। महादजी शिंदे वडिलांसोबत वयाच्या 10व्या वर्षापासून रणांगणावर जात होते। त्यांना लष्करी प्रशिक्षण मिळत होतं। त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी पूर्ण केल्या। इंग्रजांकडून त्यांना द ग्रेट मराठा असे म्हटले जाई। पानिपतच्या युद्धानंतर मराठा साम्राज्याला पुन्हा एकदा झळाळी मिळून देण्याचे काम महादजी शिंदे यांनी केलेले दिसते। मल्हारराव होळकरांच्या साथीने शिंदेंनी अनेक संस्थानं मराठा साम्राज्याखाली आणली। शिंद्यांनी पानिपतच्या लढाईत मोठ्या हिरिरीने सहभाग घेतला होता। या लढाईत महादजी शिंदे हे गंभीर जखमी झाले। त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली। त्यानंतर त्यांचा पाय अधू झाला। पुढे जन्मभर तो तसाच राहिला। पानिपतच्या लढाईनंतर शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली। तसंच पानिपतच्या लढाईनंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले। शिंदे हे स्वतंत्र राजे झाले। ग्वाल्हेर हे त्यांचे संस्थान बनले। 1758 मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य प्रस्थापित केले। मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्वाल्हेर संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आले। आता बघू ग्वाल्हेर संस्थानवर शिंदे घराण्याचे शासक कसे राहिले। जयप्पाराव हे इसवी सन 1750 ते 1761 या काळामध्ये होते। महादजी शिंदे हे इसवी सन 1761 ते 1794 या काळामध्ये होते। दौलतराव हे 1794 ते 1843 या काळामध्ये होते। बायजाबाई म्हणजेच दौलतरावांची विधवा पत्नी ह्या इसवी सन 1827 ते 1833 या काळामध्ये होते। जनकोजी हे 1886 ते 1925 या काळामध्ये होते। त्यानंतर आपण बघतो की जयाजीराव हे 1843 ते 1868 या काळामध्ये होते। माधवराव हे 1886 ते 1925 या काळामध्ये होते। त्यानंतर जिवाजीराव हे 1925 ते 1948 या काळामध्ये होते। आता बघू राजकारणातील शिंदे घराणे कसे होते। प्रथम बघू विजयराजे शिंदे। विजयराजे शिंदे घराण्यातील पहिली व्यक्ती आहे जी राजकारणामध्ये सक्रिय झाली। विजयराजे शिंदिया यांनी 1957 मध्ये काँग्रेस पक्षातून आपली राजकीय वाटचाल सुरू केली। त्यानंतर गुना त्यांनी लोकसभा मतदारसंघ निवडला आणि पहिली निवडणूक लढवली आणि त्या खासदार झाल्या। मात्र नंतर त्यांनी 1967 मध्ये त्यांनी जनसंघामध्ये प्रवेश केला। विजयराजे यांच्यामुळे जनसंघ म्हणजेच ग्वाल्हेरचे संस्थान हे भक्कम झाले। आता बघू माधवराजे शिंदे। विजयराजे शिंदे यांचे पुत्र म्हणजे माधवराजे शिंदे। माधवराजे वयाच्या 26व्या वर्षीच खासदार झाले। 1980 साली त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली आणि केंद्रामध्ये ते मंत्री बनले। 2001 मध्ये त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। आणि आता विद्यमान जे आहे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबद्दल बघूया। काँग्रेस नेते माधवराव शिंदे यांचे पुत्र ज्योतिरादित्य शिंदे हे देखील सक्रिय राजकारणामध्ये आहेत। ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेसमधूनच आपली राजकीय कारकीर्द जी आहे ती सुरू केलेली आहे। मात्र नंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारे जे शिंदिया घराणे आहे ग्वाल्हेरचे ते शिंदे कसे होते आणि महाराष्ट्राशी त्यांचा संबंध कसा आहे, जवळीक कशी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे। पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत गुड बाय।